कळवा की इथे संस्था आलेली आमच्या मुलांना बिघडवत आहेत आणि त्यांना खुंची बनवत आहेत. मागच्या वेळेला त्यांना दगड मारायला सांगितलं आणि आता परत सगळ्यांनी म्हणूनच सांगायचं आणि सरपंच सुद्धा सहयोगी निवडायचा प्रयत्न करायचा. दुसरं म्हणजे असं की या देशामध्ये एक शरद पवार म्हणून एक फार वाईट मनुष्य आहे आणि त्याची संबंध तो एक त्याचा माफिया म्हणतात गुंडगिरी चाललेली आहे. तेव्हा त्याच्या पार्टीला वोट द्यायचं नाही काय झालं तरी, कुणालाही द्या पण त्याच्या पार्टीला वोट द्यायचं नाही. आणि सहयोगांनी त्याच्या विरुद्ध काम करायचं. कुठे असले तरी त्याच्या विरुद्ध काम करायचं. कुठे असलं तरी की हा मनुष्य किती वाईट आहे, ह्याला देवावर विश्वास आहे. ह्यानेच ही टूम काढलेली आहे रजनीशला भेटून. रजनीश आणि ह्याची म्हणून ही टूम आहे की देव नाही आहे असं सिद्ध करायचं. तर ह्याला देव नको, कारण ह्याच्या आईचा पत्ता नाही, ह्याला देव नको आहे. देव नको म्हणजे मग देव नको आणि मग तुम्ही दारू प्या, वाटेल ते धंदे करा. तर अशा रीतीने पत्रकं काढायची आणि लोकांना सांगायचं की असे जे लोक शिकवतात अशा लोकांशी आमचा काही संबंध नाही, आम्हाला देवाधर्माने राहायचंय, आम्हाला दुसरं काही नको. सहयोगाने कुणीच दैववादी बनत नाही, देववादी बनतात आणि सशक्त बनतात. त्याला डॉक्टरांचा पुरावा आहे. हे आम्हाला काय बोलतात, कुणी उठाव काय बोलावं ते मानलं पाहिजे का? डॉक्टरांनी सिद्ध केलेलं आहे, आता आम्ही काय ते सिद्ध करून दाखवायचं? माझ्यातर्फे मला जितकं बनेल तितकं मी या न्यूजपेपरवाल्यांना सांगेन. पण असले घाणेरडे न्यूजपेपर घ्यायचेच नाहीत. केसरीवर बहिष्कार टाकायचा, लोकसत्तेवर बहिष्कार टाकायचा, ऐक्य म्हणून पेपर आहे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. दुसरा पेपर तुम्ही साताऱ्याला सुरू करा. ऐक्य म्हणून जे पेपर त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. अगदी बेकार आहे ते. पुष्कळ गोष्टींना बहिष्कार टाकावा लागणार आहे. पूर्वी गांधीजी असताना सगळ्या बायकांना त्यांनी सांगितलं की विदेशी कपडे वापरायचे नाहीत, तर सगळ्यांनी जाळून टाकले. सगळ्या बांगड्या सोन्याच्या देऊन टाका, सगळ्यांनी सोन्याच्या बांगड्या देऊन टाकल्या. किती लोकांनी त्याग केले त्यावेळेस. अहो ते नुसतं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, पण हे स्वतंत्र मिळवण्यासाठी आपण एवढी सुद्धा तस आपल्याला लागू देत नाही. सहयोगात नुसता आशीर्वादच आहे, पण त्याच्यासाठी कर्तव्य पण आहे. त्या कर्तव्याला मुकलं नाही पाहिजे. आणि आज सगळ्यांनी आपल्या मनामध्ये पूर्णपणे विचार केला पाहिजे की माताजींनी या कृष्णेच्या काठी जे आम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि ज्या भव्यतेला त्या आम्हाला उठवू इच्छात, तशी आम्हाला देवा शक्ती दे आणि सुबुद्धी दे की आम्ही त्या भव्यतेला उठू. आणि हे जे आम्ही असं रडत राहूपणा करतोय तो सगळा बंद झाला पाहिजे. या त्या उपायाने आपलं आपण ठीक करून घेतलं पाहिजे. स्वतः विचार करू की मी काय करतोय. माताजी म्हणतात तुम्ही फार मोठे होऊ शकता, मग मी काय करतोय, माझ्यात काय दोष आहे? तुम्ही जर मला खरंच आदिशक्ती मानता, मग तुम्हाला आणखी जगातलं पाहिजे काय? अहो जी आदिशक्ती जिने सर्व सृष्टीची रचना केली, सगळं काही जगामध्ये केलेलं आहे, आज जेवढं काही आहे ते आम्ही केलेलं जर असलं तर मग तुम्हाला आणखीन काय पाहिजे? नुसतं आदिशक्ती म्हणायचं, ओरडायचा, जय जयकार करायचा, पण त्याचा काय अंदाज आहे का तुम्हाला? आदिशक्ती म्हणजे काय असतं ते? केवढी मोठी तिची गोष्ट आहे. आणि असं तोंडाने आपण म्हणतोय, नुसतं चरपट पंजिरी आहे ती. स्पष्टपणे समजून घ्या, आदिशक्तीने तुम्हाला निवडलेलं आहे, तिच्या कार्यासाठी